आपल्या येरमाळ्यातील येडेश्वरी देवीच्या चैत्र यात्रेनिमित्त धाराशिव जिल्ह्याचे आदरणीय आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या स्वतःच्या हातून येडेश्वरी देवीच्या पालखीवर पुष्पवृष्टी करण्यासाठी फुलांचं पूजन करण्यात आलं। त्यानंतर हेलिकॉप्टरने फुलं पालखीवर अर्पण होणार आहे। चुन्याच्या रानामध्ये पालखी प्रस्थान केल्यानंतर तर तुम्ही समोर बघू शकता, चुन्याच्या रानामध्ये पालखीचं प्रस्थान झाल्या हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी येडेश्वरी देवीवर होत आहे। हा सोहळा स्वर्गीय असून नयनरम्य आहे, याचे वर्णन शब्दात करणे अशक्य आहे। ज्यावेळी हेलिकॉप्टरमधून गुलाबांच्या फुलांची पुष्पवृष्टी येडेश्वरी देवीवर करण्यात आली, त्यावेळेस बघण्यासारखा सोहळा होता। भक्त तल्लीन झालेले होते। अगदी याच वर्षी नाही तर दरवर्षी येडेश्वरी देवीच्या चैत्र यात्रेच्या महोत्सवामध्ये येडेश्वरी देवीवर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात येते। तुम्ही गर्दी बघू शकता, अगदी लाखोंचा जनसागर येरमाळ्यामध्ये उसळलेला आहे। तुम्ही बघू शकता, अगदी मुंगीवनी लोक दिसत आहेत। फक्त श्रद्धा आहे येडामाईवर म्हणून। हे येरमाळ्यातील पाटील आहेत, त्यांचा बंगला आहे, तर त्यांच्या सहकार्यातून सर्व काही अगदी व्यवस्थित येरमाळ्यातील यात्रा यावर्षी पार पडली। तुम्ही बघू शकता, स्वतः येरमाळ्यातील येडेश्वरी देवीचे पाटील व तेथील आमदार स्वतः त्यांच्या घरावरून बघत होते साक्षात हा नयनरम्य सोहळा येडेश्वरी देवीचा। तुम्ही बघू शकता, खरंच येडेश्वरी देवीची कलियुगामध्ये काय ताकद आहे आणि काय तिचं सत्व आहे हे या दृश्यामधून आपल्याला पाहायला मिळालं। खरंच 15,000 लोकसंख्या असलेल्या येरमाळ्या या छोट्याशा गावामध्ये 20 लाखापेक्षा जास्त जनसमुदाय व भक्त परिवार एकत्र गोळा करणे यासारखी शक्ती कुठे मला पाहायला मिळली नाही आजवर। खरंच येडामाय, तू धन्य आहेस। येरमाळ्याच्या येडेश्वरीचा उदे उदे। चक्क 40 किलोमीटर सर्व रस्ते अगदी तुडुंब ट्रॅफिकने फुल झालेले होते। तुम्ही समोर बघू शकता, अक्षरशः रेकॉर्ड ब्रेक गर्दी यावर्षी येरमाळ्यामध्ये पाहायला मिळाली। या गर्दीवरून हे समजतं की येडेश्वरी देवी यांच्या किती हृदयात बसलेली आहे आणि येडेश्वरी देवीचं सत्व किती आहे। आणि खरंच या येडामाईने कधी ना कधी या सर्व भक्तांच्या दुःखामध्ये नक्कीच एकदा ना एकदा धावा घेतलेला आहे। होती डोंगराची